नमस्कार. आज आपण एका जबरदस्त विषयावर भाषण बघणार आहोत. मोबाईल जडलेलं एक व्यसन. मोबाईल तुमचं आयुष्य खातोय. चला तर मग या विषयावर भाषणाला सुरुवात करूया. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही शेवटचा वेळ कधी असा घालवला होता ज्यात तुमच्या हातात मोबाईलच नव्हता? हो, विचार करा जरा. 1 तास, 2 तास की पूर्ण दिवस? आपण जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, उठताच पहिला हात मोबाईलकडे आणि झोपण्याआधी शेवटचा निरोपही मोबाईललाच. मग एक प्रश्न निर्माण होतो, आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय? मित्रांनो, मोबाईल हा शोध माणसाच्या सोयीसाठी लागला, पण आज तोच मोबाईल माणसाच्या आयुष्यावर राज्य करायला लागला. पूर्वी माणसं एकमेकांना भेटायची, गप्पा मारायची, हसायची. आजही गप्पा होतात, पण व्हॉट्सॲपवर. आजही हसू येतं, पण इमोजीमध्ये येतं. आजही भावना व्यक्त होतात, पण स्क्रीनच्या मागे. आपण माणूस आहोत की स्क्रीनवरील एक ऑनलाईन स्टेटस आहोत? लहान मुलं आधी बाहेर खेळायची, धावायची, पडायची, उठायची. आता काय? एक छोटा मोबाईल आणि ते शांत. पालक खुश. माझं मूल शांत बसतं, पण ते शांत नाही. ते हळूहळू मोबाईलच्या व्यसनात अडकतंय. व्यसन म्हणजे काय? जे आपल्या नियंत्रणात नसतं ते व्यसन असतं. आणि आज मोबाईलचं व्यसन इतकं वाढलंय की आपण स्वतःवरचं नियंत्रण हरवत चाललोय. एक छोटा नोटिफिकेशन आला की आपलं लक्ष उडतं. एक सुरू केलेली रील किंवा एक रील सुरू केली की 1 तास कसा जातो कळत नाही. आपण वेळ घालवत नाही, आपण आपलं आयुष्य खर्च करतोय. एकदा स्वतःला विचारा, आज तुम्ही किती वेळ मोबाईलवर घालवलाय आणि त्यातून तुम्हाला काय मिळालं? ज्ञान, कौशल्य की फक्त थोडं मनोरंजन आणि खूप वेळ वाया? मित्रांनो, मोबाईल वाईट नाही, पण त्याचा अतिरेक वाईट आहे. जसं औषध योग्य प्रमाणात घेतलं तरच उपयोगी ठरतं आणि औषध जास्त घेतलं तर घातक ठरतं. तसंच मोबाईलचं आहे. आज अनेक नाती तुटत आहेत कारण संवाद संपलाय. आणि संवाद संपला कारण मोबाईलच सुरू झालाय. आई बोलते पण मुलगा ऐकत नाही कारण तो गेममध्ये व्यस्त आहे. वडील बोलतायत पण मुलगी ऐकत नाही कारण ती इंस्टाग्राममध्ये हरवली आहे. घरात सगळे एकत्र असतात, पण प्रत्येकजण एकटा असतो. हीच का आपली प्रगती? मित्रांनो, मोबाईलने आपल्याला जवळ आणलं, पण मनाने दूर केलं. पूर्वी मित्र भेटले की आनंद व्हायचा. आता मित्र भेटले तरी सगळे आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त. आणि ही खरी शोकांतिका आहे. आपण लाईक्ससाठी जगतोय, कमेंट्ससाठी जगतोय, फॉलोअर्ससाठी जगतोय. पण एक प्रश्न आहे, आपण स्वतःसाठी कधी जगणार? मोबाईलचं व्यसन फक्त वेळ नाही खात, तर ते तुमचं भविष्य खातं. विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी होतोय, एकाग्रता कमी होते, स्वप्न लहान होत आहेत कारण मन सतत विचलित होतंय. मित्रांनो, मोठं यश मिळवायचं असेल तर मोठं लक्ष द्यावं लागतं आणि लक्ष देण्यासाठी मोबाईलपासून थोडं दूर राहावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मोबाईल तुमचा वेळ घेतो आणि वेळ तुमचं आयुष्य बनवतं. म्हणजे मोबाईल तुमचं आयुष्यच घेतोय. आज तुम्ही मोबाईलवर 5 तास घालवले, एका वर्षात ते 1800 तास होतात. आणि त्या वेळेत तुम्ही काय करू शकला असता? नवीन कौशल्य शिकवू शकला असता, तुमचं करिअर घडू शकला असता, तुमचं आयुष्य बदलू शकला असता. पण आपण काय निवडलं? स्क्रोल आणि स्क्रोल. मित्रांनो, जीवनात मोठं काही करायचं असेल तर
तर छोट्या छोट्या व्यसनांवर विजय मिळवावा लागतो. मोबाईल वापरा पण त्याचे गुलाम बनू नका. तुम्ही मोबाईल चालवा पण मोबाईल तुम्हाला चालवू देऊ नका. थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा ठेवा, कुटुंबासाठी ठेवा, स्वप्नांसाठी ठेवा. कारण एक दिवस येईल जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल पण त्या वेळेचा उपयोग करण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा नसेल. म्हणून आजच ठरवा, मोबाईल वापरायचा पण मर्यादित, सोशल मीडिया वापरायचा पण नियंत्रणात. खरं आयुष्य स्क्रीनच्या बाहेर आहे ते अनुभवायला शिका. शेवटी फक्त एवढंच सांगते, मोबाईल तुमच्या हातात ठेवा, तुमचं आयुष्य मोबाईलच्या हातात देऊ नका. धन्यवाद.